मित्रांनो, आज आपण ज्या रस्त्यांवर चालतो त्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असं आपण मानतो. पण एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण समाज घाण, अंधश्रद्धा आणि अज्ञानात बुडाला होता. आणि त्या काळात ना सिंहासन, ना मोठे वस्त्र, ना सत्ता, फक्त हातात झाडू आणि मनात संपूर्ण समाज बदलण्याची जिद्द. एक संत गावोगाव फिरत होता, लोकांना प्रवचन देण्यासाठी नाही, तर स्वतः झाडू मारून जागा करण्यासाठी. हा आहे त्या संताची कथा, ज्यांनी स्वच्छता हीच पूजा जगाला शिकवली. संत गाडगे महाराज. मित्रांनो, ज्या काळात लोक अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि अशिक्षणात अडकले होते, त्या काळात एक साधा माणूस हातात झाडू घेऊन गावोगाव फिरत होता. ना मोठे वस्त्र, ना सिंहासन, फक्त समाज बदलण्याची जिद्द. आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छतेचा खरा दूत, समाज प्रबोधनाचा महान योद्धा, संत गाडगे महाराज यांची प्रेरणादायी कथा. संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते देवजी झिंगराजी जानोरकर. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. लहानपणीच वडिलांचे निधन. शिक्षणाची संधी नाही, पण मनात प्रचंड संवेदनशीलता आणि समाजाबद्दल करुणा होती. लहानपणापासूनच त्यांना अन्याय, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता सहन होत नव्हती. ते सतत हातात एक गाडगे म्हणजे मातीचे भांडे घेऊन फिरायचे. लोकांनी त्यांना प्रेमाने नाव दिलं गाडगे बाबा. त्यांचा पेहराव साधा, फाटके कपडे, डोक्यावर जुनी टोपी, हातात झाडू आणि गाडगे, पण विचार मात्र अत्यंत उंच. मित्रांनो, ते जेव्हा एखाद्या गावात जायचे तेव्हा सर्वप्रथम काय करायचे माहिती आहे? कीर्तन नाही, प्रवचन नाही. ते आधी गावातील रस्ते, मंदिर परिसर, विहिरी भोवती साफसफाई करायचे. लोक बघायचे, एक संत झाडू का मारतो आहे. ते म्हणायचे, स्वच्छता हीच खरी पूजा आहे. आज आपण स्वच्छ भारत अभियान बद्दल बोलतो, पण अनेक वर्षांपूर्वी संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची खरी क्रांती घडवली होती. त्या काळात लोक अंधश्रद्धेत अडकले होते. प्राण्यांची बळी देणे, अज्ञान पसरवणे, जातीभेद करणे. गाडगे महाराज कीर्तनातून लोकांना जागा करायचे. ते सांगायचे, देव दगडात नाही, देव माणसात आहे. त्यांनी लोकांना शिकवलं, दान करा पण गरिबांना मदत करा. शिक्षण द्या पण भेदभाव नको. संत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून मिळालेला पैसा स्वतःसाठी कधीच वापरला नाही. त्यांनी बांधले धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि अनेक शाळा. त्यांचे कार्य इतके महान होते की महान समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. त्यांच्या जीवनातून एक संदेश मिळतो, समाजासाठी जगा. गाडगे महाराज म्हणायचे, स्वच्छता ठेवा, अंधश्रद्धा सोडा, शिक्षण घ्या, गरिबांना मदत करा, माणुसकी जपा. त्यांनी कधीच चमत्कार दाखवले नाही. ते म्हणायचे, चमत्कार हवा असेल तर स्वतःमध्ये बदल करा. 20 डिसेंबर 1956 रोजी हा महान संत देह सोडून गेला, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. महाराष्ट्रात आजही त्यांच्या नावाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. त्यांचे जीवन हेच खरे प्रेरणास्थान आहे. मित्रांनो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त पोस्ट टाकू नका. एक काम करा, आपल्या घरासमोरची,
आपल्या गल्लीतील एक जागा स्वच्छ करा. तेच संत गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.